नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण पर्यावरण या विषयाचं विश्लेषण आज बघणार आहे। तर आज जी झालेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे त्यामध्ये पर्यावरण या विषयाचे एकूण 5 क्वेश्चन आपल्याला विचारण्यात आले होते आणि जे क्वेश्चनचा नंबर आहे किंवा जे क्वेश्चनचं वेटेज आहे किंवा पर्यावरणचं वेटेज आहे ते सेम आहे। गेल्या 3-4 वर्षापासून पर्यावरणचे 5च क्वेश्चन विचारले जातात आणि या वर्षी देखील 5च क्वेश्चन आपल्याला आहे जे की एकदम सिंपल आहे, म्हणजे फारच डिफिकल्ट लेवल आहे किंवा एकदमच इझी टाईपचे क्वेश्चन आहे असं काही नाही आहे। एक वेल बॅलन्स्ड असे 5 क्वेश्चन पर्यावरणवर होते। त्यामधले बघा 1 ते 2 क्वेश्चन जे आहे ते स्ट्रेट फॉरवर्ड आहे, सिंपल, आणि 1 ते 2 क्वेश्चन जे आहे ते बेस्ड ऑन करंट अफेअर आहे, म्हणजे करंट अफेअरमध्ये चालू घडामोडीमध्ये जे पर्यावरणच्या न्यूज असतात त्यावर विचारलेले ते क्वेश्चन आहे। तर वन बाय वन आपण जो आपले क्वेश्चन आहे त्यांचं करेक्ट आन्सर काय येणार आहे किंवा त्यांचं ॲनालिसिस जे आहे ते बघू। बघा, पहिला आहे क्वेश्चन नंबर 31। त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं आहे की पॅन दॅट इज पेरॉक्सी ॲसिटिलीन नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होतो। That is PAN, peroxyacetylene nitrate is formed as a result of following interaction। मग त्यामध्ये आपल्याला ऑप्शन कोणते कोणते आहे? नायट्रोजन ऑक्साईड अँड सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अँड आणि अस्थिर सेंद्रिय संयुगे म्हणजेच व्होलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यानंतर आहे नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स, आणि लास्ट आहे ओझोन आणि कण म्हणजेच पार्टिक्युलेट मॅटर। तर बिलकुल सिंपल असा हा क्वेश्चन आहे। याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3, दॅट इज नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन। तर आता तुम्हाला माहीतच असेल हा पॅन काय आहे। बघा, जेव्हा आपण प्रदूषणे हा टॉपिक स्टडी करतो तो प्रदूषणांमध्ये आपल्याला हवा प्रदूषण आहे आणि या हवा प्रदूषणमध्ये बघा तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक आहे दॅट इज स्मॉग, ज्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये धुरके। मग धुरके कसे तयार होते किंवा याचे वेगवेगळे टाइप्स आहे आपल्याला, तर त्यामध्ये आपण एक शिकतो हा बघा फोटोकेमिकल स्मॉग। आता हा फोटोकेमिकल स्मॉग मध्ये हा जो कन्सेप्ट आहे किंवा ही जी ॲक्शन होते पर्यावरणामध्ये त्यामध्ये महत्त्वाचा रोल असते तो म्हणजे पॅनचा। तर तुम्हाला पॅन हा जो शब्द आहे तो हा शब्द इथे येतो। मग आता हा पॅन काय आहे तर बघा आपल्याला माहिती आहे की हा सेकंडरी पोल्युटंट आहे। सेकंडरी पोल्युटंट म्हणजे काय असते तर बघा प्राथमिक प्रदूषके आणि द्वितीयक प्रदूषके म्हणजेच काय तर प्रायमरी पोल्युटंट म्हणजे कोणते की जे डायरेक्टली निसर्गामध्ये तयार होतात आणि त्यांना म्हणजे ते इमिट झाले, उत्सर्जित झाले की लगेच ते प्रदूषकांची भूमिका निभावतात, म्हणजे त्यांच्यामुळे निसर्गामध्ये प्रदूषण तयार होते। असे जे पदार्थ असतात त्यांना आपण म्हणतो प्रायमरी प्रदूषके म्हणजेच प्रायमरी पोल्युटंट। मग सेकंडरी पोल्युटंट काय असते तर सिंपल आहे, सेकंडरी पोल्युटंट हे नैसर्गिकरित्या तयार होत नसतात किंवा ते ज्या फॉर्ममध्ये तयार झाले ते लगेच तयार झाल्या प्रदूषण करायला सुरुवात करत नाही। तर हे काय असतात की हे ऑलरेडी जे पदार्थ निसर्गामध्ये आहे, जे वायू निसर्गामध्ये आहे त्यांची रिॲक्शन होऊन तयार झालेले पदार्थ असतात, हे त्यांना म्हणतो आपण सेकंडरी पोल्युटंट। म्हणजेच कोणते तर आता सपोज बघा एक आपण कन्सिडर करू की यक्स हा असा पदार्थ आहे की जो जसा निसर्गामध्ये तो उत्सर्जित झाला किंवा तो जसा निसर्गामध्ये तो तयार झाला की तो लगेच काय करणार निसर्गाचं प्रदूषण करायला सुरू करणार। त्यानंतर वाय हा असा पदार्थ आहे की हा पण काय करणार डायरेक्टली पर्यावरणाचं प्रदूषण करायला सुरुवात करणार। मग असे जे पदार्थ आहेत त्यांना आपण काय म्हणणार तर हे झाले प्रायमरी पोल्युटंट, दॅट इज प्राथमिक प्रदूषके। आता बघा काही वायू किंवा काही पदार्थ असे असतात जे पर्यावरणास बिलकुल हानिकारक नाही आहे। आता सपोज आपण परत एक एक्झाम्पल कन्सिडर करू, यम आहे, यन आहे किंवा झेड आहे, हे असे पदार्थ आहेत किंवा हे असे वायू आहे जे पर्यावरणासाठी घातक नाही आहे, म्हणजे ते प्रदूषके म्हणून कारणीभूत नाही आहे। पण जेव्हा हे पदार्थ पर्यावरणामध्ये येतात म्हणजे जेव्हा ते उत्सर्जित होतात तेव्हा हे पदार्थ एकमेकांसोबत रिॲक्ट होतात आणि एक नवीन पदार्थ तयार करतात। सपोज याला आपण म्हणू की MnZ हा नवीन पदार्थ यांच्या रिॲक्शनमुळे तयार झालेला आहे। आता मात्र हा जो तयार झालेला पदार्थ आहे हा काय करणार तर पर्यावरणाचं प्रदूषण घडवून आणणार, म्हणजे आता हा इथे प्रदूषके किंवा प्रदूषक म्हणून कार्य करणार। म्हणजे बघा ज्या पदार्थांपासून तो तयार झालेला आहे ते पर्यावरणास हानिकारक नव्हते, परंतु त्यांच्या रिॲक्शनमुळे जो नवीन पदार्थ तयार होतोय तो मात्र पर्यावरणास हानिकारक आहे। तर असे जे पदार्थ असतात जे पर्यावरणामध्ये विविध पदार्थांच्या रिॲक्शन घडून तयार होतात व ते प्रदूषण घडून आणतात त्यांना म्हणतो आपण सेकंडरी
प्रदूषके, दॅट इज सेकंडरी म्हणजेच त्याला आपण द्वितीयक प्रदूषके म्हणतो, म्हणजे सेकंडरी पोल्युटंट. तर हा जो पॅन आहे, हा पॅन पण काय आहे, सेकंडरी पोल्युटंट आहे. मग सेकंडरी पोल्युटंट आहे तर तो तयार कशापासून होते यावर आपला क्वेश्चन होता. तर तो तयार कशापासून होते बघा, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन ह्या दोन पदार्थांपासून पॅन तयार होते. आता हे एक्झॅक्टली तयार कसं होते तर बघा, इथं मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक रिॲक्शन सांगते. बघा, हा झाला नायट्रोजन डायऑक्साईड जो ऑलरेडी वातावरणामध्ये असतो. आता हा नायट्रोजन ऑक्साईड जो आहे त्याचे जे बॉन्ड आहे, म्हणजे बॉन्ड बिटवीन नायट्रोजन अँड ऑक्सिजन हे एकदम लूज असतात, वीक असतात. मग हे वीक असल्यामुळे काय असते की जेव्हा यांची रिॲक्शन सूर्यप्रकाशासोबत होते, म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन सोबत होते, तेव्हा या दोघांमधला जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होतो. मग बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काय होते तर बघा, नायट्रिक ऑक्साईड म्हणजे NO तयार होते आणि ॲटोमिक ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन तयार होतो. आता हा जो ऑक्सिजन आहे, मला सांगा हा ऑक्सिजन स्टेबल आहे की अनस्टेबल आहे, तर हा हायली अनस्टेबल आहे. मग आता हा अनस्टेबल आहे, परत हा जो ॲटम आहे हा पण अनस्टेबल आहे. तर जसे हे वातावरणामध्ये तयार झाले तसेच हे काय करणार, स्वतःला स्टेबल करण्यासाठी वातावरणामध्ये जे इतर पदार्थ हजर आहेत ऑलरेडी त्यांच्यासोबत ते रिॲक्शन करण्याचा प्रयत्न करणार की जेणेकरून ते स्टेबल होतील. मग त्यावेळेस जर का वातावरणामध्ये विविध हायड्रोकार्बन्स प्रेझेंट असले, मग हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते कोणते येणार तर बघा, वेगवेगळे हायड्रोकार्बन्स म्हणजे ज्यामध्ये आपण मिथेन म्हणू किंवा आपण इथेन म्हणू, तर हे जे हायड्रोकार्बन्स प्रेझेंट असतात किंवा ओझोन आहे, तर हे जे बाकीचे पदार्थ किंवा बाकीचे वायू जे ऑलरेडी वातावरणामध्ये प्रेझेंट आहे त्यांच्यासोबत हे रिॲक्ट होतात. मग हे रिॲक्ट झाल्यानंतर काय तयार होते, पेरॉक्सी ॲसिटिलीन नायट्रेट, दॅट इज पॅन. आणि हा जो पॅन आहे हा पदार्थ असा आहे की जो काय करतो, फोटोकेमिकल स्मॉगमध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावतो. म्हणजेच काय तर पर्यावरणाचं प्रदूषण तो घडवून आणतो. म्हणून आपला करेक्ट जे ॲन्सर आहे तर ते ॲन्सर काय येणार आहे तर ते येणार आहे ऑप्शन नंबर 3. तर परत हा सिंपल असा क्वेश्चन होता. बघा, इथं तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, त्यांनी सिंपल विचारला आहे की पॅन हा जो पदार्थ आहे हा कोणत्या क्रियेचा परिणाम आहे. तर ही कोणाची क्रिया असणार आहे, नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बनची, आणि हा द्वितीयक प्रदूषक आहे म्हणून तो डायरेक्टली वातावरणामध्ये तयार होणार, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला, हा झाला फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्हाला दिलाय, क्वेश्चन नंबर 32. बघा, खालील विधानांचा विचार करा. एक पहिलं स्टेटमेंट दिलाय, निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तांमध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. आणि दुसरा ऑप्शन दिलाय, पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात असते. आणि आपल्याला विचारलं काय आहे, खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत, म्हणजे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट आयडेंटिफाय करायचं आहे. आता बघा, हा जो क्वेश्चन आहे हा सरळ सरळ जैवविविधतेचे वितरण या टॉपिकवर तुम्हाला विचारण्यात आलेला आहे, दॅट इज डिस्ट्रीब्युशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर बघा, मी बरेचदा शिकवताना तुम्हाला एक सिंपल लॉजिक सांगितलं होतं किंवा तुम्हाला मी एक्सप्लेन केलं होतं. आपण ही अशी डायग्राम कन्सिडर करतो. आता ही डायग्राम काय आहे तर ही बायोडायव्हर्सिटीचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे हे एक्सप्लेन करणार आहे. मग सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी कुठे आहे तर बघा, हा जो एरिया तुम्हाला दिसतोय ह्या एरियामध्ये बायोडायव्हर्सिटीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते जास्त. आता बघा, आपण नेहमी म्हणतोय की बायोडायव्हर्सिटीचं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच जैवविविधतेचं वितरण, हा कन्सेप्ट काय आहे. जैवविविधता कशाला म्हणतो आपण तर सिंपल आहे बघा, प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतीमध्ये ज्या विविध प्रजाती आपल्याला आढळून येते त्या प्रजातींनाच आपण काय म्हणतो, जैवविविधता. म्हणजेच काय तर जैविक घटकांमध्ये असलेली विविधता, ज्या अनेक प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. मग आता अनेक जैवविविधता किंवा वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला कुठे आढळून येणार तर मला सांगा, हे कुठे आढळून येणार आपल्याला, ज्या ठिकाणचं वातावरण हे त्यांच्या वाढीसाठी फेवरेबल आहे, म्हणजेच त्यांच्या वाढीसाठी अनुकूल आहे. मग आता सिंपल लॉजिक जरी तुम्ही लावलं तर तुम्ही कन्सिडर करू शकता की कुठलाही एखादा सजीव घटक असेल, म्हणजे तो प्राणी असू शकतो किंवा तो वनस्पती असू शकतो, तर त्यांच्या वाढीसाठी फेवरेबल कंडिशन कोणते आहे तर टेम्परेचर हे नॉर्मल पाहिजे. आता वनस्पती किंवा वनस्पतींच्या प्रजाती जर आपण कन्सिडर केल्या तर आपण काय म्हणणार की वनस्पती ह्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे ते प्रोड्युसर आहे. प्रोड्युसर आहे याचा अर्थ काय की ते प्रकाश संश्लेषण करणार.
प्रकाश संश्लेषण म्हणजे काय, तर त्यासाठी सूर्यकिरणांची जी उपलब्धता आहे ती जास्त असावी लागेल. म्हणजेच ज्या ठिकाणचं टेम्परेचर जास्त आहे त्या ठिकाणी वनस्पतींच्या अनेक प्रजाती आपल्याला बघायला मिळणार. सेम आपण प्राण्यांचा जर कन्सिडर केलं तर प्राण्यांबद्दलही बघा, एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये कुठलाही प्राणी जगू शकत नाही. एक्स्ट्रीम कंडिशन म्हणजेच काय, खूप अति जास्त हिवाळा असेल, अति जास्त थंडी असेल तरीही आपण जगू शकत नाही, किंवा अति जास्त उष्णता असेल तरीही आपण जगू शकत नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला जगण्यासाठी एक फेवरेबल असं एक मॉडरेट असं टेम्परेचर पाहिजे असते. तर हे 2-3 गोष्टींचं जर लॉजिक आपण कन्सिडर केलं तर मला सांगा मग सर्वात जास्त जैवविविधता कुठे आढळून येणार, तर आपल्याला क्वेश्चनमध्ये अक्षवृत्तांचा रेफरन्स दिलाय. अक्षवृत्तांच्या आधारावर आपल्याला सांगायचं आहे की जैवविविधता जास्त कुठे आहे आणि कमी कुठे आहे. तर मला सांगा, जर हे सिंपल आपण अर्थ कन्सिडर केली, पृथ्वी कन्सिडर केली, तर हा झाला आपला विषुववृत्त, इक्वेटर विच इज 0 डिग्री. आता 0 डिग्री पासून जर आपण कन्सिडर केले तर हे जे आपण आडव्या रेषा आखतो याला आपण काय म्हणतो, अक्षवृत्त, दॅट इज लॅटिट्यूड है ना. मग आता हा 0 डिग्री झाला तर हे 0 डिग्री पासून अक्षवृत्ताची मोजणी सुरू होते जी इकडे शेवटपर्यंत जाते. तर मग आता इथं तुम्हाला 2 शब्द दिसणार बघा, उच्च अक्षवृत्त आणि निम्न अक्षवृत्त, म्हणजेच हाय लॅटिट्यूड आणि लो लॅटिट्यूड. तर हाय लॅटिट्यूड आणि लो लॅटिट्यूड कुठले होणार मग, तर बघा 0 पासून जे सुरू होतात त्यांना आपण म्हणतो लो लॅटिट्यूड, ठीक आहे. आणि वर जे जातात त्यांना आपण म्हणतो हाय लॅटिट्यूड. कारण आपण मोजतो कसं बघा, यांची मोजणी कशी करतो आपण, 0 पासून स्टार्ट होणार तर हा 10, 20, 30, 40, 50 असं डिग्रीमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर मला सांगा लो लॅटिट्यूड कुठले झाले, नियर टू द इक्वेटर, म्हणजेच विषुववृत्ताच्या जे जवळ आहेत ते. आणि हाय लॅटिट्यूड कुठले झाले, तर नियर टू द पोल्स, म्हणजेच पोलच्या जवळ असलेले. मग आता सांगा, जर जे अक्षयवृत्त इक्वेटरच्या जवळ आहे, विषुववृत्ताच्या जवळ आहे, म्हणजे एवढा जर एरिया आपण कन्सिडर केला, इथून एवढा, इथनं एवढा, हा जर एरिया आपण कन्सिडर केला तर आला आपण कुठला म्हणतो, ट्रॉपिकल रिजन. हा कुठला झाला, ट्रॉपिकल रिजन आहे ना. मग आता हा ट्रॉपिकल रिजन झाला आणि इथून इथला जो रिजन आहे त्याला आपण काय म्हणणार, टेम्परेट रिजन, म्हणजे ज्याला आपण समशीतोष्ण म्हणतो. हा कुठला झाला, समशीतोष्ण. मग आता तुम्हीच मला सांगा, ट्रॉपिकल रिजन मधलं वातावरण आणि टेम्परेट रिजन मधलं वातावरण, ह्या दोघांमधलं वातावरणापैकी कुठलं वातावरण हे सजीवांच्या वाढीसाठी फेवरेबल असणार किंवा अनुकूल असणार. सिंपल याचा आन्सर आहे ते म्हणजे नियर टू द ट्रॉपिकल. कारण हा एरिया जो असा आहे, हा एरिया असा आहे की इथे मुबलक प्रमाणात सूर्यकिरणांची उपलब्धता आहे, टेम्परेचर मुबलक प्रमाणात आहे. त्यानंतर तुम्हाला माहीत असेल की या एरियामध्ये पाऊस देखील जास्त पडतो, म्हणजेच पर्जन्य देखील जास्त आहे. त्यानंतर हिवाळा जे असते तो पण मॉडरेट असते, म्हणजे फार जास्त टेम्परेचर कमी होत नाही किंवा तिथे बर्फवृष्टी वगैरे होत नाही. म्हणजे हा एरिया जो आहे ट्रॉपिकल, तर हा ट्रॉपिकल एरिया जर आपण कन्सिडर केला तर तो सजीवांच्या वाढीसाठी अनुकूल आहे ॲज कम्पेअर टू द टेम्परेट रिजन, समशीतोष्णपेक्षा. मग त्यामुळे मला सांगा, जैवविविधता सर्वात जास्त कुठे असणार, तर ती आहे विषुववृत्ताच्या जवळ, म्हणजेच काय, तर नियर टू द लो लॅटिट्यूड्स, जे निम्न अक्षवृत्त आहे त्यांच्याजवळ जैवविविधता ही आपल्याला जास्त बघायला मिळते. आता बघा, तुम्हाला ही डायग्राम जी आहे ही कन्सिडर करा, इथून तुम्हाला लक्षात येणार बघा, जिथे जिथे अक्षवृत्त आहे तर हा अक्षवृत्त जर आपण जिथे जिथे विषुववृत्त जो आहे म्हणजे इक्वेटर जो आहे हा जर आपण कन्सिडर केला तर बघा हिच्याच जवळपास तुम्हाला सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी आढळून येणार. आणि नंतर जिथे थंड प्रदेश आहे तर त्या थंड प्रदेशमध्ये बघा बायोडायव्हर्सिटी बिलकुल कमी आहे. म्हणजेच काय, सिंपल, तर जे जैवविविधता आहे तिचं पर्सेंटेज कसं आहे, कमी आहे. तर त्यामुळे आता तुम्हीच सांगा याचा आन्सर करेक्ट काय येणार, तर सिंपल आहे, पहिलं जे ऑप्शन आपल्याला दिलं आहे ते ऑप्शन चुकीचं दिलं आहे. पहिलं ऑप्शन कसं आहे, चुकीचं आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. मोठ्या प्रमाणात दिलाय म्हणजे हे चुकीचं आहे. कारण जास्त जैवविविधता ही कुठं असते, तर ती असते उच्च अक्षवृत्तांमध्ये. नेक्स्ट काय म्हटलंय, सेम पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता ही मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे आता जर पर्वत आपण कन्सिडर केला, हा झाला पर्वत, ठीक आहे. आता पर्वतीय उतारावर त्यांनी काय म्हटलंय, उंच उंचीपेक्षा, म्हणजे इथं हा एरिया
उंच उंचीपेक्षा निम्न उंचीवर, म्हणजे हा झाला निम्न उंचीचा प्रदेश. सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असते. मग आता मला सांगा, निम्न उंचीवर म्हणजे ही जी निम्न उंची आहे या प्रदेशामध्ये निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असते, म्हणजे इथे बायोडायव्हर्सिटी जास्त असणार. हे स्टेटमेंट कसं झालं मग? तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे, कारण सिंपल लॉजिक आहे. जसं जसं आपण पर्वताच्या वरच्या भागावर जाणार, उच्च उंचीवर, तेव्हा काय असणार? टेम्परेचर हे कमी होत जाणार. आपल्याला माहित आहे ना, ट्रोपोस्फिअर जो आहे तपांबर, तर त्या तपांबरमध्ये टेम्परेचर जे आहे हे कमी होत जाते. म्हणजेच काय होणार? तर टेम्परेचर कमी होणार. जसं जसं आपण वर जातो टेम्परेचर कमी होणार. काही ठिकाणी बघा बर्फ पण पडतो, ठीक आहे. त्यानंतर हे जर सर्व फॅक्टर आपण कन्सिडर केले तर याचा अर्थ काय? तर वरच्या भागावर जास्तीत जास्त आपल्याला सजीव बघायला मिळतील का? नाही. जास्तीत जास्त सजीव किंवा प्राणी वनस्पती आपल्याला कुठे बघायला मिळतात? निम्न स्तरावर. म्हणून त्यांनी हे जे स्टेटमेंट दिलं आहे की पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणावर असते, तर हे स्टेटमेंट करेक्ट आहे. म्हणजेच आपल्याला आपलं करेक्ट ऑप्शन काय येणार? तर ऑप्शन नंबर 2, दॅट इज फक्त बी. येत आहे का? म्हणजेच क्वेश्चन नंबर 32 चं तुमचं काय येणार? ऑप्शन दॅट इज 2. ठीक आहे. चलो नेक्स्ट कन्सिडर करू आपण क्वेश्चन नंबर 33. आता क्वेश्चन नंबर 33 मध्ये काय विचारलं आहे? हा थोडा एक ट्रिकी क्वेश्चन वाटला मला बाकीच्या 5 क्वेश्चनची जर कंपॅरिझन केली तर. बघा, यांनी काय म्हटलंय? हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत घडून येणारी प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो? याच्यामध्ये भूवैज्ञानिक पुरावे कुठले कुठले दिले आहे? बघा, उंच उंचीवरील झाडांचे वलय, ट्री रिंग्स इन अ हाय अल्टिट्यूड. त्यानंतर आहे हिमनदीची प्रगती आणि माघार. म्हणजेच काय? तर ग्लेशियर ॲडव्हान्सेस अँड रिट्रीट. म्हणजे सिंपल की हिमनदी तयार होणं आणि हिमनदी वितळणं, प्रगती आणि माघार म्हणजे. त्यानंतर हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो, सेडिमेंट डिपॉझिट्स इन ग्लेशियर लेक. आणि लास्ट दिलाय वरीलपैकी सर्व. आता बघा, जनरली आपण जे इलिमिनेशन मेथड किंवा ज्या ट्रिक्सचा यूज करतो, तर त्या अकॉर्डिंग जर आपण हा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला MPSCची एक सिंपल ट्रिक माहीत असेल की जेव्हा एखादा क्वेश्चन ओव्हर एक्सप्लेन करण्यात आला असेल किंवा असे मल्टिपल ऑप्शन्स तिथे दिलेले असेल, तर अशा वेळेस बऱ्याच क्वेश्चनमध्ये ऑप्शन काय असते किंवा ॲन्सर काय असते? वरीलपैकी सर्व. हे कधी आपण यूज करू शकतो? जर आपल्याला करेक्ट ॲन्सर माहीत नाही आहे अशा वेळेस, की खूप जास्त प्रमाणात त्यांनी जर फॅक्टर दिले आहे आणि जे स्टेटमेंट दिलं आहे ते जनरलाइज्ड दिलं आहे, तर अशा वेळेस करेक्ट ॲन्सर काय असते? वरीलपैकी सर्व. आता बघा, आपल्याला जो क्वेश्चन विचारला आहे हा जनरलाइज्ड आहे. जनरलाइज्ड म्हणजे काय? हवामान बदल हा या कन्सेप्टवर क्वेश्चन आहे. मग आता मला सांगा, हवामान बदल ही अशी प्रक्रिया आहे की ज्यासाठी फक्त एकच घटक कारणीभूत असू शकते का? नाही. वेगवेगळ्या पर्यावरणामध्ये अवनती घडून येत आहे, वेगवेगळ्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, वेगवेगळ्या मानवनिर्मित प्रक्रिया होत आहे आणि त्या सर्वांचा परिणाम म्हणून हवामान बदल आपल्याला बघायला मिळतो. तर असं जर तुम्ही सिंपल जरी लॉजिक लावलं तरी याचं करेक्ट ॲन्सर काय येणार? वरीलपैकी सर्व. तर हे लॉजिकल झालं किंवा हे इलिमिनेशन मेथडचा यूज करून झालं. आता एक्झॅक्ट याचा ॲन्सर काय येणार हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा, ट्री रिंग्स इन हाय अल्टिट्यूड हे आपल्याला कशा प्रकारे हवामान बदल होतोय याची जाणीव करून देते. आता हा कन्सेप्ट काय आहे? बघा, तुम्हाला हे ट्री रिंग्स जे आहे हे अशा प्रकारे असते. ट्री रिंग्स म्हणजे काय? तर तुम्हाला माहीत असं ना, आपण जर झाड कट केलं, एखादं झाड आपण कापलं तर आपल्याला अशा रिंग्स तयार होतात. ह्या रिंग्स दिसतात, जे तुम्हाला इथे दिसत असेल. आता या रिंग्स म्हणजे काय आहे? तर सिंपल ह्या लेअर आहे ज्या फॉर्म होत राहतात. म्हणजेच काय की दरवर्षी ॲन्युअली काय होत राहते? झाडांची वाढ होत राहते, है ना. झाड वाढत राहते. जेव्हा झाड वाढत राहते तर याचा अर्थ काय आहे? तर अशा पद्धतीच्या रिंग ह्या तयार होत राहतात दरवर्षी. आणि तसंच असं मग जेवढे वर्ष ते झाड जगणार तेवढं जास्त त्याचं खोड जे आहे ते मजबूत होते. म्हणजेच काय? ते त्याच्या लेअर जे आहे ह्या जास्त तयार होतात. आता जनरली काय म्हटलं जाते? बघा, जेव्हा झाडांची निर्मिती होते, म्हणजेच जेव्हा झाड तयार होते, तर झाड तयार होत असताना ही जी एक रिंग आहे, रिंग म्हणजे सिंपल लेअर, ही जी एक लेअर आहे ही लेअर तयार होण्याकरिता 1 वर्षाचा कालावधी लागत असतो.
मग आता बघा म्हणजेच काय होणार की एका वर्षामध्ये झाडाची अशी एक लेअर तयार होणार. सिंपल. येत आहे का लक्षात? मग हे जर लॉजिक आपण यूज केलं तर यावरून आपण झाडांचं वय कॅल्क्युलेट करू शकतो. यावरनं सिंपल आपण काय करू शकतो, झाडांचं जे वय आहे ते वय आपण कॅल्क्युलेट करू शकतो. मग आता हे वय कॅल्क्युलेट करण्यालाच यूज केल्या जाते. मग आता हे यूज कसं केलं जाते तर बघा, जे फॉरेन कंट्रीज आहे किंवा मोस्ट ऑफ द कंट्रीज आहे तर ते काय करतात, ॲन्युअल सर्वे करतात. ॲन्युअल सर्वे करत असताना किंवा फॉरेस्ट सर्वे करत असताना ते झाडांचं वय मोजतात. मग झाडांचं वय मोजण्यासाठी ते सिंपल काय यूज करणार तर हे लेअर टेक्निक यूज करणार की झाडाच्या खोडामध्ये किती लेयर्स तयार झालेले आहे हे लेअर मोजणार आणि एक लेअर म्हणजे 1 वर्ष असं कन्सिडर करून त्या झाडाचं वय काढल्या जाते. मग जेव्हा ते वय मोजण्यासाठी जातात सायंटिस्ट किंवा जे लोक आहेत ते, तर तेव्हा त्यांच्या लक्षात येतात की काही ठिकाणी ह्या ज्या रिंग आहे, ह्या ज्या लेअर आहे ह्या पूर्णपणे व्यवस्थितपणे तयार झालेल्या नाही आहे. काही ठिकाणच्या ज्या लेअर आहे तर त्या कमी आहे, काही ठिकाणच्या लेअर जास्त आहे, काही डार्क आहे, काही कमी आहे. म्हणजे त्यांचं जे केमिकल कंपोजिशन असणार किंवा जे फिजिकल कंपोजिशन असणार तर यांच्यामध्ये बदल दिसून येतो. मग बदल दिसून का येतो तर याचं सिंपल कारण काय आहे की तिथे होत असलेल्या हवामानाचा बदल. म्हणजेच काय तर एखाद्या झाडाच्या उंचीसाठी किंवा एखाद्या झाडाच्या वाढीसाठी जे जे घटक कारणीभूत आहे किंवा जे जे घटक महत्त्वाचे आहे ते सर्व घटक जर मुबलक प्रमाणात तिथे अवेलेबल होत असतील तर मग काय होणार, झाडाची व्यवस्थित वाढ होणार. म्हणजे ह्या ज्या लेयर्स आहेत ह्या लेयर्स व्यवस्थितपणे फॉर्म होणार. आणि जर का झाडाला आवश्यक असणारं टेम्परेचर, पाणी किंवा इतर गोष्टी, न्यूट्रिशन, ह्या सर्व गोष्टी जर त्या झाडाला व्यवस्थितपणे त्याचा पुरवठा होत नसेल किंवा ते कमी जास्तपणे होत असेल पुरवठा, तर मग काय होणार, ह्या ज्या लेयर्स आहेत ह्या लेयर्स व्यवस्थितपणे फॉर्म होणार नाही किंवा ह्या लेयर्स कधी कधी तयार होत पण नाही. तर याचाच अर्थ काय आहे तर याचा सरळ सरळ अर्थ आहे की त्या ठिकाणचं हवामान जे आहे यांचा काय होत आहे, बदल होत आहे. येते का लक्षात? म्हणून हे जे इथे ऑप्शन दिला आहे आपल्याला बघा, ट्री रिंग्स इन द हाय अल्टिट्यूड, याचा अर्थ पण काय आहे तर या फॅक्टरनी पण आपण काय ओळखू शकतो की हवामानामध्ये सध्या बदल घडून येतोय. आणि इथे हाय अल्टिट्यूड असं दिलंय, उंच उंचीवरील, तर इथे हा याचा अर्थ काय आहे तर जनरली ही जी टेक्निक आहे ही टेक्निक टेम्परेट एरियामध्ये म्हणजेच समशीतोष्ण भागामध्ये या टेक्निकचा वापर केला जातो. म्हणजे जे पण देश समशीतोष्ण भागामध्ये आहे तर त्या देशामध्ये या टेक्निकचा यूज केला जातो. त्या टेक्निकला म्हणतात डेंड्रोलॉजी, डेंड्रोक्रोनोलॉजी असं त्याला शब्द आहे. याचा अर्थ काय आहे की तुम्ही हे अशा लेयर यूज करून झाडांचं वय मोजताय. तर ही जी टेक्निक आहे ही पर्टिक्युलरली समशीतोष्ण भागासाठी यूज केली जाते. म्हणून इथे त्यांनी उंच उंचीवरील असं दिलं आहे. तर त्यामध्ये कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही आहे. उंच उंचीवरील झाडांमधील वलय हे काउंट केल्या जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे हिम नदीची प्रगती आणि माघार. म्हणजे आता लिटरली या शब्दांचा अर्थ काय आहे की जी हिम नदी तयार होते तर ती हिम नदी किती वेनी म्हणजे किती क्वांटिटीमध्ये तयार होत आहे किंवा काय रेटनी ती तयार होत आहे आणि लगेच ती रिट्रीट म्हणजे काय की ती मेल्ट पण किती लवकर होते. म्हणजे हिम नदी फॉर्म किती लवकर होते आणि ती मेल्ट किती लवकर होते यावरून पण आपल्याला कशाचा अंदाज येतो, हवामान बदलचा. तर सिंपल आहे की जर ॲज इट इज हवामान असतं किंवा हवामान स्थिर असतं तर याचा अर्थ काय असतं की हिम नदी ह्या हिवाळ्यामध्ये पर्टिक्युलरली किंवा एखाद्या प्रदेशाचं तापमान जेव्हा कमी होते तर त्याच वेळी त्या तयार झालेल्या असतात आणि जेव्हा तापमानामध्ये वाढ होते म्हणजे पर्टिक्युलरली उन्हाळा तर तेव्हा ती काय झाली असती, मेल्ट झाली असती. पण आता बहुधा हिम नदी हे क्लॉक जे आहे हे फॉलो करताना दिसून येत नाही. म्हणजेच काय, अचानक कधी पण हिमनदी काही ठिकाणी तयार होत आहे, अचानक काही हिमनद्यांचं जो बर्फ आहे तो वितळतोय म्हणजेच त्या माघार घेत आहे आणि हे जे क्लॉक आहे हे पूर्णपणे बिघडलेलं आहे. म्हणजेच हे समर, विंटर असे ऋतू सीझन फॉलो करत नाही. तर यावरूनही आपण असा अंदाज लावू शकतो की हवामानामध्ये बदल झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट त्यांनी काय म्हटलंय, हिम नदी तलावांमध्ये जो गाळ साठतो त्यावरूनही आपण ओळखू शकतो की कोणता गाळ कोणत्या कालखंडामध्ये साठलेला आहे. त्यामध्ये तिथे जे काही रॉक्स आहेत, त्यानंतर जे डेब्रीज आहेत, यावरूनही आपण अंदाज लावू शकतो की हवामानामध्ये कुठला कुठला बदल झालेला आहे. तर असं जर ओव्हरऑल तुम्ही विचार केला तर याचं मग करेक्ट आन्सर काय येणार तर ऑप्शन नंबर 4 दॅट इज वरीलपैकी सर्व. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 34. हा करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे, चालू घडामोडींवर आधारित असलेला हा प्रश्न आहे. यामध्ये काय विचारलंय बघा, भारत सरकारने
हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च दॅट इज सफर ची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरांमध्ये केलेली आहे? स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, दिल्ली, पुणे, अहमदाबाद आणि मुंबई. येते का लक्षात? मग आता बघा सफर हे सिस्टीम काय आहे, तर नावामध्येच लक्षात येते की या सिस्टीमचा वापर कशासाठी करण्यात येणार आहे? सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च. म्हणजेच काय, तर आपल्याला माहित आहे की भारतामध्ये ज्याही मेट्रो सिटी आहे, ज्या महत्त्वाची शहरे आहेत, त्या शहरांमध्ये हिवाळ्यामध्ये अति जास्त प्रमाणात वायू प्रदूषण घडून येते आणि त्यामुळे एअर क्वालिटी जी आहे ही काय होते? कमी होते. तर मग एअर क्वालिटी किती आहे, म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स किती हवा प्रदूषित आहे हे सांगणं. त्यानंतर वेदर फॉरकास्ट करणं, म्हणजे ओव्हरऑल ह्युमिडिटी, प्रेसिपिटेशन, पाऊस कधी होणार आहे किंवा ह्युमिडिटी कधी आहे, किती आहे वातावरणामध्ये हे सांगणं. तर या गोष्टींसाठी सफर ही सिस्टीम जी आहे ही तयार करण्यात आलेली आहे. तर मग ही पहिल्या 4 कोणत्या कोणत्या शहरांमध्ये केला आहे? तर सुरुवातीला हे न्यू दिल्लीमध्ये केलं, त्यानंतर पुणे, अहमदाबाद आणि मुंबई या शहरांमध्ये ती लागू करण्यात आली आहे. आता हे कोणी तयार केलं आहे? बघा, त्याची इम्प्लिमेंटिंग जी मिनिस्ट्री आहे, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे, जी केंद्र सरकारचा इनिशिएटिव्ह आहे हा. तर केंद्र सरकारमध्ये जे मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स आहे त्यांनी हे सिस्टीम आणलेली आहे. आणि हा प्रोजेक्ट डेव्हलप कोणी केला आहे तर तुम्हाला माहीत असेल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेट्रोलॉजिकल सर्वे, म्हणजे जे पुणेमध्ये आहे, तर त्यांनी हे तयार केलेली सिस्टीम आहे. तर ही कुठे लागू होत आहे? या 4 शहरांमध्ये. तर याचं करेक्ट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 1. त्यानंतर लास्ट क्वेश्चन बघा. लास्ट क्वेश्चन आहे हा एकदम सिंपल क्वेश्चन आहे आणि हा सर्वांचाच जनरली बरोबर आलेला असेल. बघा, जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. त्यांनी काय म्हटलंय? तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी मिथेनचे उत्सर्जन होते. आणि दुसरं दिलाय, जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मृदेमध्ये नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते. आणि आपल्याला विचारलंय की खालीलपैकी बरोबर विधाने कोणती आहेत? तर याचा ऑप्शन तुम्हाला सर्वांना माहीत असेल, दोन्हीही जे विधान आहेत ते बरोबर आहेत. म्हणजे करेक्ट आन्सर कुठलं येणार? आन्सर नंबर 3. ठीक आहे. तर हा सिंपल आहे. आपण बघतो ग्रीन हाऊस गॅस इमिशन, हरितगृह वायूचं उत्सर्जन या टॉपिकमध्ये आपण बरेचदा शिकलेलो आहे की मिथेनच्या उत्सर्जनासाठी जे कारणीभूत घटक आहे ते कुठले कुठले आहेत. तर तिथे आपण म्हणतो की तांदळाची लागवड. जेव्हा आपण तांदळाची लागवड करतो तर त्या तांदळाच्या लागवडीमध्ये दोन्ही प्रकारचे मिथेनचे उत्सर्जन होते. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. आणि हे स्टेटमेंट तर सर्वांनाच माहीत आहे की जे फर्टिलायझर आपण यूज करतो त्या फर्टिलायझरमधून कशाचं उत्सर्जन होते? नायट्रस ऑक्साईडचं. आणि हे दोन्ही काय आहेत? ग्रीन हाऊस गॅस हा जो कन्सेप्ट आहे किंवा हरित गृहवायू आहे किंवा आपण म्हणणार ग्लोबल वॉर्मिंग, ह्या गोष्टींसाठी, या परिणामांसाठी हे दोन्ही फॅक्टर काय आहेत? रिस्पॉन्सिबल आहेत. त्यामुळे या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 3. तर बघा, असे हे पर्यावरणचे आपले एकूण 5 क्वेश्चन होते. तर हे 5ही क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन आपण बघितलेलं आहे. तर तुमचे जर तुम्ही पेपर दिलेला असेल तर तुमचे किती क्वेश्चन करेक्ट आले, तर तुमचे कुठले कुठले क्वेश्चन चुकले, तर हे तुम्ही आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. किंवा तुम्हाला काही इतर क्युरीज असतील तर त्या देखील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.